एका गावात हरीश नावाचा एक प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचे जीवन साधे पण समाधानी होते. तो आपल्या शेतात कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गावातील लोक त्याला खूप आदर देत होते, कारण तो नेहमी सत्य बोलायचा आणि कोणालाही फसवायचा नाही. त्याचबरोबर तो शंकराचा भक्त असल्यामुळे रोज नित्यनेमाने शिवलिंगाची पूजा करायचा. पण त्याच गावात एक व्यापारी होता, मोहन शेठ. तो स्वार्थी आणि कपटी होता. तो इतरांच्या मेहनतीचा फायदा घेऊन व्यापारामध्ये पैसे कमवायचा. एकदा मोहन शेठने हरीशच्या शेतजमिनीवर डोळा ठेवला. तो हरीशकडे गेला आणि त्याला म्हणाला, तुझी शेतजमीन मला विक, मी तुला दुप्पट पैसे देतो हरीश. मोहन शेठ, ती जमीन माझ्या पूर्वजांची आहे. ती माझ्यासाठी केवळ जमीन नाही, तर ती माझ्या कुटुंबाची अमूल्य अशी आठवण आहे. त्यामुळे मी ती जमीन कधीच विकणार नाही. मोहन शेठला हे ऐकून राग आला. त्याने फसवणुकीने त्याची जमीन मिळवण्याचा कट रचला. त्याने हरीशच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार केली आणि ती गावातील अधिकाऱ्यांना दाखवली. काही दिवसांनी अधिकारी हरीशच्या घरी येतात. तुझी जमीन आता मोहन शेठची आहे, तशी आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. हे बघ हरीश. ही खोटी कागदपत्रे पाहून हरीश खूप निराश झाला. त्याने सत्य जाणून घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी गावातील पंचायतीकडे दाद मागितली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग घरी येऊन तो आपल्या बायकोला म्हणतो की, कविता, पंचायतीकडे दाद मागून सुद्धा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता आपली जमीन मोहन शेठला द्यावी लागणार. मला तर आता काय करायचे ते समजतच नाही गो. तुम्ही घाबरू नका. आपण शिवलिंगाला साकडे घालूया. त्यामुळे आपल्यावरचे हे संकट लवकरच दूर होईल. मला खात्री आहे की आपण रोज नित्यनेमाने शिवलिंगाची पूजा करतो. त्यामुळे भगवान शंकर आपल्याला यातून नक्कीच बाहेर काढतील. होय, तुझे अगदी बरोबर आहे. चल, आपण आत्ताच मंदिरात जाऊन शिवलिंगाला साकडे घालूया. मी लगेच आवरून येते, मग निघूया आपण. हरीश आणि कविता मंदिरात शिवलिंगाला साकडे घालायला जातात. हे भगवान शंकरा, ती शेतजमीन माझ्या पूर्वजांची आहे. त्यामुळे ती माझ्या हातातून जाऊ देऊ नका. हे देवा, आम्हाला या संकटातून तारून ने. आम्ही आजवर तुझी रोज सेवा करत आलो आहे. त्यामुळे आमच्यावर एवढे मोठे संकट का आणलेस? हे देवा, माझी जमीन मला परत मिळवून द्या. मोहन शेठने अडकवलेल्या जाळ्यातून मला बाहेर काढा. हे भगवान शंकरा, मी तुला ही मागणी मनापासून मागत आहे. एवढ्यात भगवान शंकर तेथे प्रकट होतात आणि म्हणतात, बोल भक्ता, तुला काय वरदान पाहिजे आहे? कारण तू माझी खूप अपार भक्ती सेवा करतोस. त्याचे फळ देण्यासाठी मी येथे आलो आहे. देवा, आपण मला प्रत्यक्षात दर्शन दिले आहे. त्यामुळे मी धन्य झालो आहे. खरंच माझे भाग्य थोर आहे, म्हणून आज माझी भक्ती फळाला आली. हे देवा, आमचे हे संकट दूर कर आणि आमची जमीन आम्हाला परत मिळवून दे. एवढीच इच्छा आहे आमची. दुसरे काही नको आम्हाला, कारण तुझ्या कृपेने आम्ही खूप सुखी आहोत. ही तुमची इच्छा मी जरूर पूर्ण करेन, पण त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. कोणती गोष्ट देवा? सांगा ना. उद्या पहाटे आपण दोघे तुझ्या शेतात जाऊया आणि मी ज्या जागेवर तुला काम करायला सांगेन
तेथे तू खोदकाम कर. होय देवा, पण यामुळे काय होईल? मी जेथे सांगेन तेथे खोदकाम केल्यामुळे तुला तुझ्या शेतातील गुप्तधन मिळेल, जे तुझ्याच पूर्वजांचे आहे. आणि याच गोष्टीमुळे मोहन शेठने तुझी शेतजमीन हिसकावून घेतली आहे. हे गुप्तधन तुला मिळाल्यावर मी मोहन शेठकडे असलेल्या खोट्या कागदपत्रांना नष्ट करेन आणि ती जमीन तुझी तुला परत मिळेल. त्याचबरोबर त्या जमिनीमधील गुप्तधन सुद्धा तुलाच मिळेल. चालेल देवा, मी सकाळी पहाटे लवकरच मंदिरात येतो. इथून आपण दोघे माझ्या शेतात जाऊया. आता तुम्ही दोघे निष्काळजी होऊन घरी जाऊन झोप घ्या. एवढे सांगून भगवान शंकर तेथून निघून जातात आणि हरीश व कविता सुद्धा त्यांच्या घरी जातात आणि निवांत झोपतात. पहाटे भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे हरीश मंदिरात जातो. तेथून हरीश व भगवान शंकर हे हरीशच्या शेताकडे जातात. हरीश, हे बघ, येथे आहे ते गुप्तधन, त्यामुळे या जागेवर खोदकाम कर. हो देवा, मी खोदायला चालू करतो. हरीश खोदकाम करत असतो. थोड्याच वेळात त्याला तेथे एक पेटी मिळते. ते पाहून तो खूपच आश्चर्यचकित होतो. ते बघून भगवान शंकर त्याला म्हणतात, तू पुढे हो. मी मोहन शेठकडे तुझ्या शेत जमिनीच्या खोट्या कागदपत्रांची विल्हेवाट लावूनच तुझ्या घरी येईन. तोपर्यंत तू ही पेटी उघडू नको. जशी तुमची आज्ञा. तुम्ही घरी येईपर्यंत मी ही पेटी उघडणार नाही देवा. हरीश ती गुप्तधनाची पेटी घेऊन घराकडे जायला निघतो आणि भगवान शंकर मोहन शेठच्या घरी जाऊन त्याच्या लॉकर मधले हरीशच्या शेतजमिनीचे खोटी कागदपत्रे जाळून भस्म करतात आणि नंतर हरीशच्या घरी जायला निघतात. तोपर्यंत हरीश घरी पोचलेला असतो आणि त्याच्या हातातील पेटी बघून त्याची बायको कविता भारावून जाते आणि म्हणते, एवढी मोठी पेटी, पण आहे तरी काय यामध्ये? अगं, काही माहित नाही मला. भगवान शंकरांनी मी घरी आल्याशिवाय ही पेटी उघडू नको म्हणून सांगितले आहे मला. त्यानंतर हरीश घडलेला सर्व प्रकार कविताला सांगतो. तेवढ्यात भगवान शंकर तेथे येऊन पोचतात आणि ते म्हणतात, हरीश, मी तुझ्या शेत जमिनीची खोटी कागदपत्रे जाळून भस्म केली आहेत. त्यामुळे आता ती जमीन तुझ्या मालकीची आहे आणि हे गुप्तधन सुद्धा तुझेच आहे. त्यामुळे तू आता ही पेटी उघडून बघू शकतोस की तुझ्या पूर्वजांची कमाई किती होती आणि ही धन दौलत तू तुझ्या पूर्वजांचे आशीर्वाद म्हणून नीट जपून ठेव. व्यर्थ खर्च करू नकोस. हो देवा, मी आता ही पेटी उघडून बघ. हरीशने ती गुप्तधनाची पेटी उघडल्यावर त्यामध्ये आत खूप दागदागिने, सोन्याची नाणी अशी बरीच संपत्ती असते. ते पाहून हरीश भगवान शंकरांना म्हणतो की, देवा, मी तुमची लीला पाहून आज धन्य झालो आहे. मी तुम्हाला माझी शेतजमीन परत मिळवून द्यायला सांगितली होती. तुम्ही मला ती तर परत दिलीच, पण त्याबरोबर हे गुप्तधनही दिली. त्यामुळे मी जपून ठेवेन. तुमची आज्ञा मोडणार नाही, हा माझा शब्द आहे. कायम लक्षात ठेवा माझ्या भक्तांनो, की संकटे ही तुम्हाला मजबूत करण्यासाठी येत असतात. त्यामुळे संकट आल्यामुळे माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप ताकदवान आणि मनाने बलवान होतो. यामुळे संकटे ही आयुष्यात येत राहणारच. आयुष्य हे सुखदुःखांचे आणि चढउतारांचे बनलेले असते. त्यामुळे या संकटांना घाबरून न जाता कणखरपणे लढायला शिका. तथास्तु. अशीच प्रगती करत राहा. आता मी निघतो. असे सांगून भगवान शंकर तेथून निघून जातात. तेव्हा हरीश आणि कविता दोघे पण म्हणतात की, हर हर महादेव, हर हर महादेव. भगवान शंकराकडे एका मागणीने 2 इच्छा पूर्ण झाल्या. आता आपण अगोदरपेक्षा
जास्त भक्ती करूया, म्हणजेच भगवान शंकर आपल्यावर कधीच कोणतेही संकट येऊ देणार नाही. आपले संकट तर दूर झालेच, पण प्रेक्षकांनो, तुमच्या आयुष्यात कोणतीही संकटे असतील तर तुम्ही शिवाची आराधना करा, मग ती संकटे लवकरच दूर होतील. हर हर महादेव, हर हर महादेव.